नमस्कार. आम्ही केलेल्या युरोप टूरची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला तुमची टूर त्याप्रमाणे प्लॅन करता येईल. युरोप कॉन्टिनंटमध्ये 50 देश आहेत. पैकी युरोपियन युनियनमध्ये 26 वेस्टर्न युरोपमधील देश आहेत. त्यातील 2 देश सोडून बाकी शेंजेन एरियामध्ये आहेत. या सर्व देशांचा कॉमन व्हिसा आहे आणि ओपन बॉर्डर्सही आहेत. ही टूर आम्ही केसरी टूर्सबरोबर केली. 12 दिवसात युरोपमधल्या 8 देशातील 15 शहरांना आम्ही भेटी दिल्या. मुंबईवरून रोमला गेलो आणि तिथून बसने पूर्ण वेस्टर्न युरोप फिरून पॅरिसवरून परत मुंबईला परत आलो. इटली हे दक्षिण युरोपमधील प्रगत राष्ट्रांपैकी एक. इटलीचा इतिहास 3000 वर्षापासूनचा आहे. रोमन आणि रोमनपूर्व काळापासून इटली हा युरोपमधील सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेला देश. रोम हे इटलीचे राजधानीचे शहर. इसवी सन पूर्व 753 साली राजा रोमिलस याने ते स्थापन केले होते. पूर्वी रोमन साम्राज्य युरोप, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियापर्यंत पसरले होते. रोमन आर्किटेक्चर अजूनही जगामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून तर हे प्रसिद्ध आर्किटेक्चर बघण्यासाठी जगामधले लोक इथे येत असतात. आपणही इथल्या काही जुन्या बिल्डिंगला भेट देऊया. कोलोझियम हे जगातील सर्वात जुने आणि पहिल्या शतकात बांधलेले 50,000 लोकांची सोय असलेले ॲम्फीथिएटर. अजूनही बराचसा भाग शाबूत आहे. त्याच्या जवळच रोमन फोरम या चौकामध्ये काही ऐतिहासिक त्यावेळच्या राजांच्या ऑफिस बिल्डिंग्ज आहेत. ट्रेव्ही फाउंटन हा 1762 साली बांधलेला एक कारंजा आहे. पूर्वी इथे रोमला पाणी पुरवठा करणारा एक हौद होता. पियाझा वेनेझिया हा मध्य रोममधला एक प्रसिद्ध चौक. एका सैनिकांची मॉन्युमेंट इथं आहे. रोम पूर्वी गेम्ससाठी खूप प्रसिद्ध होते. रथाच्या शर्यतीसाठी इसवी सन पूर्व 6व्या शतकात इथे ट्रॅक बांधला होता. आजही सर्कस मॅक्झिमम म्हणून तो प्रसिद्ध आहे. दुसऱ्या दिवशी रोमच्या जवळच असलेल्या व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात लहान राष्ट्रामध्ये गेलो. 1929 साली हे स्वतंत्र झालेले राष्ट्र कॅथलिक ख्रिश्चन धर्मनेता पोपच्या अधिपत्याखाली असते. 129 एकराच्या या परिसरात 600 लोक राहतात. त्यामध्ये पोप, प्रिस्ट, नन्स आणि इतर अधिकारी यांचा समावेश आहे. इथले व्हॅटिकन म्युझियम, सिस्टीन चॅपेल, सेंट पीटर बॅसिलिका, सेंट पीटर स्क्वेअर, पोपचे निवासस्थान या महत्त्वाच्या वस्तू बघता येतात. व्हॅटिकन म्युझियममध्ये 20,000 पेक्षा अधिक वस्तू, फोटोज, वास्तुकलेचे नमुने, पेंटिंग्स बघायला मिळतात. इथले छतावर केलेले पेंटिंग चित्रकलेचा अद्भुत नजराणा आहे. ते पेंटिंग कसा काढले असतील हे तर आश्चर्यच आहे. सिस्टीन चॅपेल म्हणजे पोपचे स्वतःचे प्रार्थनास्थळ. याच्या भिंतीवरची म्युरल पेंटिंग्स प्रसिद्ध चित्रकार कारागीर मायकेल एंजेलोने बनवली आहेत. 14व्या आणि 15व्या शतकातील ही कारागिरी आजही जतन करून ठेवली आहे.
मायकेल अँजेलोची जगप्रसिद्ध म्युरल पेंटिंग्स पिएटा इथे बघायला मिळते. सेंट पीटर बसिलिका हे कॅथलिक ख्रिश्चन लोकांचे जगप्रसिद्ध प्रार्थनास्थळ. यांच्या छतावर पेंटिंग्स मायकेल अँजेलोची कारागिरी दाखवते. बाहेर आल्यावर सेंट पीटर चौकामध्ये एक दगडी स्तंभ उभारला आहे. तो 1586 मध्ये उभारला गेला होता. पिसा येथील अरेझो या शहरात थांबून तिसऱ्या दिवशी स्क्वेअर ऑफ मिरॅकल्स या चर्च कॉम्प्लेक्समध्ये आम्ही पोहोचलो. पिसा कॅथेड्रल 11व्या शतकात पिसा सिटीच्या बाहेर बांधले गेले. त्याचं आर्किटेक्चर बघण्यासारखे आहे. याच्या जवळच 1363 साली पिसा बाप्टिस्ट्री ही एक वास्तू बांधली. तिसरी वास्तू म्हणजे लिनिंग टॉवर ऑफ पिसा. 12व्या शतकात बेल टॉवर उभारण्याचे काम सुरू झाले, पण जमीन भुसभुशीत असल्यामुळे हा टॉवर एका बाजूला खचला. 14व्या शतकात तो पूर्ण झाला तेव्हा 183 फूट उंचीचा हा बेल टॉवर 4 डिग्री झुकला होता. 1990मध्ये तो 5.5 डिग्रीपर्यंत झुकला. म्हणून रिस्टोरेशनसाठी 1993 ते 2001 या 8 वर्षाच्या काळात तो रिपेअर केला आणि आता तो 4 डिग्री केला गेला. इथे वरती जाण्यासाठी 296 स्टेप्स आहेत, पण आता टुरिस्टना इथे एंट्री नाही. ह्याच्या बाजूलाच रोम शहराच्या सिम्बॉलची एक प्रतिकृती आहे. 2 बाळं लांडग्याचे दूध पितानाची ही प्रतिकृती म्हणजे रोम्युलस आणि रेमुस या 2 भावांची गोष्ट आहे. रोम्युलसने मोठे झाल्यावर आपल्या भावाचा वध करून रोमन किंगडमची स्थापना केली, ती 753 साली. पिसावरून मॉडेनाला जाताना मायकेल अँजेलो पॉईंटला आम्ही थांबलो. इथून फ्लॉरेन्स शहराचा व्ह्यू दिसतो. या शहरामध्ये जगप्रसिद्ध आर्टिस्ट आणि कारागीर मायकेल अँजेलो आणि इतर बरेच पेंटर्स या 15व्या शतकात या शहरात राहत होते. मायकेल अँजेलो चौकामध्ये त्याने बनवलेल्या प्रसिद्ध डेव्हिड या संगमरवरी पुतळ्याची कॉपी बनवून तसाच पुतळा इथे ठेवला आहे. मॉडेना शहरामध्ये जगप्रसिद्ध स्पोर्ट्स कार फरारीचे म्युझियम आहे. फरारी कारचा मालक एन्झो फरारी इथेच जन्मला. तो प्रसिद्ध रेस कार ड्रायव्हर होता. त्याने सुरुवातीला स्पोर्ट्स कार फरारी त्याच्या इथल्या वर्कशॉपमध्ये बनवल्या. या म्युझियममध्ये फरारी कार्सची विविध मॉडेल्स पाहायला मिळतात. इंग्लिश मूव्हीमध्ये वापरलेल्या काही फरारी कार्सही इथे बघायला मिळतात. पडुआ शहरातल्या हॉटेलमध्ये नाईट हॉल घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही बसने व्हेनिस सिटी बस पार्कमध्ये पोचलो. तिथून लॉन्चने व्हेनेझुआ या बेटावर पोचलो. व्हेनिस हे शहर कालव्यांमुळे आणि बॅकवॉटरमुळे 126 बेटांचे शहर बनले आहे. 475 ब्रिजेस आहेत आणि वाहतूक गंडोलामधून चालते. इथली सर्व घरे पाण्यातच बांधलेली आहेत. इथल्या ग्लासच्या वस्तू जगप्रसिद्ध आहेत. आम्ही एका ग्लास फॅक्टरीला भेट दिली. व्हेनिस पूर्वी रिपब्लिक स्टेट होते.
त्यावेळच्या अध्यक्षांचा राजवाडा सेंट मार्क्स चौकात आहे. बाजूला एक जुना जेल आहे. तिथून राजवाड्यात जाण्यासाठी ब्रिज आहे. कैद्यांना जेलमध्ये जाण्यासाठी ब्रिजवरून नेत असताना खिडकीतून व्हेनिसचे दर्शन देत असत. व्हेनिसवरून ऑस्ट्रियातील इन्सब्रुक शहराला जायचा रस्त्यावर निसर्गाचे सुंदर स्वरूप बघायला मिळाले. हिरवीगार शेती, मागे बर्फाच्छादित डोंगर. इन्सब्रुक शहरात आल्प्स पर्वतरांगांमध्ये बसलेलं टुमदार शहर आहे. इन्स नदीच्या काठावर असलेल्या शहराच्या मध्यभागी हॉटेल्स, दुकाने, बिल्डिंग्स असे पूर्वीचे आर्किटेक्चर तशाच ठेवून या बिल्डिंग उभ्या आहेत. तिथला मारिया थेरसेन रस्त्याच्या एका टोकाला गोल्डन रूफ असलेली एक ब्रिटिश बिल्डिंग आहे. त्या गॅलरीतून ऑस्ट्रेलियाचा राजा आणि राणी फेस्टिवल एन्जॉय करत असत. ऑस्ट्रेलियातील हँडमेड क्रिस्टल्स जगप्रसिद्ध आहेत. आपल्या सर्वांना परिचित असलेल्या स्वरोव्स्की या क्रिस्टल ज्वेलरी वॅटन या शहरात असलेल्या त्यांच्या फॅक्टरीत बनवली जातात. आम्ही त्यांच्या म्युझियमला भेट दिली. छोट्या अंगठीपासून ते मोठमोठे झुंबरे इथे बघायला मिळाले. क्रिस्टल्स कसे बनतात हेही इथे बघायला मिळाले. ऑस्ट्रियामधून स्वित्झर्लंडला जाताना मध्येच लिंचेस्टीन नावाचे छोटेसे राष्ट्र आहे. या जर्मन स्पीकिंग राष्ट्राची राजधानी वाडूजमध्ये आम्ही थांबलो. मिनी ट्रेनमधून अर्ध्या तासाची वाडूजची एक सफर केली. पूर्वीचा राजाचा पॅलेस आणि द्राक्षाची लाडवत बघत ही टूर संपली. पण लुसर्ने हे स्वित्झर्लंडमधील टुरिस्ट प्लेस. इथून जवळच असलेल्या एंजेलबर्ग या गावातून माउंट टिटलिस या पर्वतावर जायला एक रोपवे आहे. तर इंटरलेकन या गावामध्ये होहेमट्टे हा पार्क 35 एकरमध्ये पसरला आहे. इथून आल्प्स पर्वतामधील एक उंच शिखर जांगफ्रा इथे ट्रेनने जाता येते. लुसर्नेमध्ये शॉपिंगसाठी स्विस घड्याळांची दुकाने आहेत. स्विस बँकेचे हेडक्वार्टर्सही इथे आम्ही बघितले. रूस नदीवर असलेला 1367 साली बांधलेला लाकडाचा वॉकवे आहे. त्या वॉकवेवरून आपणाला नदीच्या पलीकडच्या काठावर जाता येते. रात्री लुसर्ने लेकमध्ये आम्ही क्रूझ राईड केली. दुसऱ्या दिवशी इंटरलेकन मधल्या फुलांनी बहरलेल्या होहेमेट्टे पार्कमध्ये आम्ही गेलो. मागच्या बाजूला आल्प्सच्या पर्वतरांगा आणि बाजूला लेक असे विहंगम दृश्य दिसते. बऱ्याच बॉलिवूड मूव्हींचे शूटिंगही इथे होते. यश चोप्रांचे बरेच मूव्ही इथेच शूट केले गेले म्हणून त्यांचा स्टॅच्यू इथल्या बागेत उभारला गेला आहे. लॉटरब्रनेन या व्हॅलीवरून जाताना एक उसळता फॉल्स लागतो. ट्रम्बल बॅच या फॉल्सचा घोंघवण्याचा आवाज आपल्याला घाबरून टाकतो. इथूनच पुढे गेल्यावर जांगफ्रा या पर्वत शिखरावर जाण्यासाठी कॉगव्हिल ट्रेनचे एक स्टेशन आहे. 30 मिनिटाचा हा ट्रेन प्रवास निसर्गाचे रम्य दर्शन घडवतो. आल्प्स पर्वत कसा आहे तेही बघायला मिळते. जांगफ्रा हे युरोपमधील सर्वात उंच शिखर. पूर्ण बर्फाच्छादित डोंगरावरची मजा काही औरच. एका लांब बर्फाच्या बोगद्यातून गेल्यावर
आईस पॅलेसमध्ये बर्फाचे वेगवेगळे स्कल्पचर्स बनवलेले बघायला मिळतात. बोगद्यामध्ये आकाशातील चांदण्यासारखी दिव्यांची आरास केलेली आहे. तिसऱ्या दिवशी आमच्या हॉटेलपासून जवळच असलेल्या एंजेल बर्ड शहरात असलेल्या केबल कार स्टेशनवर पोचलो. जोरदार पाऊस पडत होता आणि माउंट टिटलिस धुक्यात हरवला होता. त्यामुळे केबल कार बंदच होती. आमचं नशीब चांगलं होतं. थोड्याच वेळात केबल कार चालू झाली. ही रोटेटिंग केबल कार जगातली पहिली मोठी रोटेटिंग केबल कार आहे. 10,000 फूट उंचीवर जाताना काचेच्या केबल कारमधून आल्प्सचे पुन्हा खूप सुंदर दृश्य बघायला मिळते. आम्ही तिथे पोचलो तर प्रचंड धुके होते. आम्हाला तिथे शाहरुख खान आणि काजोलचे दिलवाले दुनियाचे कटआउट्स दिसले. म्हणजे तिथे बहुधा शूटिंग झालं होतं. लुसर्नेवरून जर्मनीमधल्या कोलोग्नला जायला आम्ही निघालो. वाटेत स्वित्झर्लंडच्या बाउंड्रीवरती असलेल्या रिने फॉल्सला थांबलो. हा युरोपमधला पॉवरफुल फॉल्स आहे. पाणी एवढ्या जोरात येऊन आपटते की त्याच्या मिस्टमध्ये आपण भिजून जातो. आणि हे ची मजा चाखून आम्ही बाहेर आलो तर चक्क वडापावचा एक स्टॉल होता. तिथे गरम वडापाव खाऊन बसमध्ये बसलो. आम्ही जर्मन हद्दीत घुसलो होतो. कुठेही 2 राष्ट्रांमध्ये बाउंड्री वॉल किंवा चेकपोस्ट नसते. आजूबाजूला गच्च जंगलातून जे ब्लॅक फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते तिथून आम्ही जंगलामधल्याच TTC रिसॉर्टमध्ये पोचलो. तिथे जर्मनीमधली फेमस कुकू क्लॉकची फॅक्टरी आणि शोरूम होती. एका छोट्या घराचे घड्याळ होते आणि प्रत्येक तासाला त्या घराच्या बाल्कनीमध्ये मिकी माऊस यायचा आणि गिटारची ट्यून वाजवायची आणि जेवढे वाजले तेवढे ठोके पडायचे. अशीच छोटी छोटी घड्याळे शोरूममध्ये आम्ही बघितली. एवढी सुंदर आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स घड्याळे पाहून एक घड्याळ घ्यायचा मोह आवरला नाही. इथेच मस्त इंडियन लंच एन्जॉय केले आणि आम्ही संध्याकाळी कोलोग्न या शहरात पोचलो. कोलोग्न 2000 वर्षापूर्वी वसलेले बॉन या पूर्वीच्या वेस्ट जर्मनीच्या राजधानीच्या शहराच्या जवळचे शहर आहे. तिथले ट्विन स्पायर्ड कॅथेड्रल जगप्रसिद्ध आहे. जर्मन कॅथॉलिक लोकांचे 515 फूट उंचीचे हे कॅथेड्रल 1248मध्ये बांधायला सुरुवात झाली, पण फंड नसल्यामुळे ते अर्धवट पडलेले चर्च शेवटी 1880मध्ये पूर्ण झाले. कोलोग्नवरून आम्ही दुसऱ्या दिवशी नेदरलँडची राजधानी ॲम्स्टरडॅमला निघालो. ॲम्स्टरडॅम कालव्यांचे शहर आहे म्हणून ते उत्तरेचे व्हेनिस म्हणून ओळखले जाते. एन्व्हायरमेंट फ्रेंडली सिटी म्हणून हे जगप्रसिद्ध आहे. इथले बरेचसे लोक सायकल किंवा बोट वाहतुकीसाठी वापरतात. आम्ही जवळजवळ 4-5 मजली सायकलींचे पार्किंग बघितले. आपली सायकल कुठे पार्क केली हे कसे आठवणीत ठेवतात हे नवलच आहे. आम्ही कॅनॉल टूर केली. नेदरलँड डेअरी प्रॉडक्टसाठी जगप्रसिद्ध आहे. आम्ही एका चीज फॅक्टरीला भेट दिली. त्या फॅक्टरीच्याच बाजूला कॉग म्हणजे लाकडाच्या शूजची फॅक्टरी होती. पूर्वी डच लोक वुडन शूज वापरायचे. आता हे शू फक्त सोव्हिनीर शॉपमध्येच बघायला मिळतात. इथले ट्युलिप गार्डन खूप फेमस आहे, पण हा सीझन नसल्यामुळे आम्ही
त्याच्याऐवजी मिनिएचर गार्डनला भेट दिली. माडुरोडम या पार्कमध्ये ॲम्स्टरडॅममधल्या महत्त्वाच्या बिल्डिंगचे किंवा एरियाचे मिनिएचर व्हर्शन बघायला मिळाले. ॲम्स्टरडॅमची ट्विन सिटी म्हणजे रोटरडॅम, तिथे हॉटेलमध्ये राहिलो. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सला गेलो. इथली फेमस टुरिस्ट प्लेसेस म्हणजे ऑटोनियम बिल्डिंग, मनेकन पीस फाउंटन हा एक छोटा मुलगा पिसिंग करतानाचा स्टॅच्यू आहे. मेन स्क्वेअर जिथे चॉकलेट्स आणि वेफल्सची दुकाने आहेत. या गोष्टीसाठी बेल्जियम जगप्रसिद्ध आहे. आम्ही आता टूरच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे येऊन पोचलो. फॅशनसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू आहेत. 1889मध्ये उभारलेला 330 मीटर उंचीचा आयफेल टॉवर सर्वात फेमस टुरिस्ट प्लेस आहे. तिथे दुसऱ्या मजल्यापर्यंत लिफ्टने किंवा 600 पायऱ्या चढून वर जाता येते. वरून दिसणारे पॅरिसचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फिटते. रात्री हा टॉवर त्याच्यावरच्या लाईटिंगमुळे खूप खुलून दिसतो. पॅरिसच्या काही फेमस बिल्डिंगवरच्या लाईटिंगमुळे बसने नाईट टूर करायला मजा आली. पॅरिस सिटी ऑफ लाईट्स म्हणून प्रसिद्ध आहे. पॅरिसच्या बिल्डिंग्स, मेमोरियल्स ऐतिहासिक क्षणांच्या साक्षी आहेत. नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस सीझर, दुसऱ्या महायुद्धातील पॉवरफुल देश, कल्चरल सेंटर, फॅशन्स, कॅबरेट डान्सेस हे पॅरिसशी जोडले गेले आहेत. हे पॅरिसची टूर करताना आम्हाला जाणवले. आयफेल टॉवर जवळच सीन नदीच्या क्रूज टूर्स असतात. आम्ही अशीच एक टूर केली. पॅरिसची ट्रिप कॅबरेट डान्स बघितल्याशिवाय पूर्ण होत नाही. रेस्टॉरंटमध्ये बसून डिनर खाता खाता हा डान्स बघणे म्हणजे एक लक्षात राहणारा इव्हेंट असतो. आमची युरोप टूर इथेच संपली. तुम्हाला आमच्या युरोप टूरचा व्हिडिओ आवडला का? आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या इतर टूरचा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. धन्यवाद.